बरेच लोक म्हणतात, लोक नाही पूर्ण जगच म्हणतं कि खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। अरे भाई, खाली हाथ आया है लेकिन कुछ कर्म साथ लेके जाएगा, तो कर्म कमाने का कोशिश कर मेरे भाई। नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत आहेत का सर्वजण? तर मी आज 3 वाजता घरी आलो 8 घंटे ड्युटी करून सण. तर आपल्याजवळ आता बरं खाली वेळ होता, मग वेळेचा काहीतरी सदुपयोग केला पाहिजे म्हणून मी आज काय करणार आहे, तर माझ्याजवळ खराब जो आटा आहे त्या आट्याचा मी आटा लावून सण मच्छींना खायला लागणार आहे आज. तर बघत राहा व्हिडिओ पूर्ण. तर मित्रांनो, आपण आज काय करणार आहे माहिती आहे का? माझ्याजवळ खराब आटा आहे, त्या आट्याचं गव्हाचं पिठाचं आहे, 4-5 महिने झालेला होता, त्याचा काही मी वापर करत नाही म्हणून त्याला मी साईडला ठेवून दिलेलं आहे. जसं मला वेळ भेटतो ना तसं मी त्या आट्याला लावून सण मी मच्छींना खायला टाकत असतो. तर आज आपल्याला वेळ भेटलेला आहे, तर आपण आटा लावू. आता आपण बुरा लावून गेला आहे त्याला. गॅस पण खतम होऊन गेलेला आहे, काही ना काही गॅसचा बुरा लावावा लागेल. आता गॅस काही भेटत नाही, आता सगळी जाणावं लागेल. आता एवढा आटा जेव्हा वेळ भेटेल, आता 8 दिवसानं 15 दिवसानं किंवा महिन्यानं करायचा कार्यक्रम करू. आता बाजूमध्ये गाणी चालू आहे, घरी आज बिहारी. शुक्रवार आहे ना आज, प्रत्येक शुक्रवारी असं करत नसतो मी, जेव्हा वेळ भेटतो तेव्हा करत असतो. प्रत्येक शुक्रवारी काही ना काही काम असतात. तर आपल्याला आता आटा लावणं होऊन गेलेला आहे. याला आपण आता थैलीमध्ये पॅक करून घेऊ. पॅक केल्यानंतर जो पण आता शनी मंदिर घडत, तिकडं नदीचं पाणी अडवलेलं आहे. नदीचं म्हणजे धरणाचंच पाणी अडवलेलं आहे आणि चांगलं मंदिर तिथं आहे. शनी मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर पण आहे, चांगलं आहे. बघू आपण आता. चला मग सामान ठेवून देतो आता. तर चला जाऊ आपण आता नदीकडे. तर मित्रांनो, आपण आलो आता इथं शनी मंदिराजवळ, लिंबे जळगाव. तर आपण आलो आहे आता शनी मंदिरामध्ये. 1 महिना होऊन गेला इकडे यायला आता. तर मित्रांनो, हे आहे शनी मंदिर, लिंबे जळगाव, गंगापूर तालुका, छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेलं हे छोटंसं गाव आहे. तिथं हे शनी मंदिर आहे आणि धरणाचा पाणी अडवलेलं आहे मागं. एकदम छान दृश्य आहे. आपण आता इथंच मच्छींना खायला आटा टाकणार आहे आपण. हे पाणी अडवलेलं आहे ना तिथं. चल रहा है ना वीडियो? हाँ.
चिपकून गेला राहिलेला. लोक म्हणतात मित्रांनो की खाली हात आया है खाली हात जाएगा. तर मी त्यांना म्हणतो कि अब हम तो खाली हात आए हैं लेकिन कर्म साथ लेके जाएंगे. खाली हात नहीं जाएंगे हम. दान धर्म करण्यासाठी काही पैशाची काही आवश्यकता नसते मित्रांनो. फक्त माणसाची नियत पाहिजे काहीतरी दान धर्म करण्याची. आणि काही जास्त करोडपती पण नाही पाहिजे. म्हणजे करोडपतीच झाल्यानंतर आपण दान करू ही मानसिकता चुकीची आहे. आपण नॉर्मल लाईफ जरी असली आपलीवाली नॉर्मल कंडिशन परिस्थिती बी जरी असली तर आपण असं हप्त्यामध्ये किंवा महिन्यामध्ये थोडंफार तर आपण करू शकतो का नाही. ते केलं पाहिजे. पण या असं गोष्टी करण्यासाठी माणसाची सात्विक विचारधारणा असली पाहिजे. तर त्या माणसाच्या डोक्यामध्ये असे विचार येत असतात, नाही ते येत नाही. तर करत जा मित्रांनो असं. कारण की सोबत मरल्यानंतर काही येणार नाही हे प्रत्येकाला माहीत आहे. सोबत काय येणार आहे ते कमावा. आणि हे जे कर्म असतात ना मित्रांनो हे आडायत असतात आपल्याला. ज्या दिवशी 1 महिना झाला या गोष्टीला, मागच्या व्हिडिओमध्ये मी असंच काही केलं होतं. त्या दिवशी मला हे जे कर्म मी केलं होतं ते मला त्याच दिवशी म्हणजे फायदा झाला त्या गोष्टीचा. विचार कधी केला तर ज्या दिवशी आपण सक्सेस होऊन जाऊ ना त्या दिवशी ज्या दिवसापासून मी व्हिडिओ बनवणे ब्लॉगिंग बनवणे सुरू केलं ना त्या दिवशी पूर्ण जर्नी सांगेल तुम्हाला. आता काही सांगू शकत नाही कारण की माझ्या व्हिडिओला तेवढी व्ह्यू पण येत नाही आणि तुम्ही लोक काही शेअर पण करत नाही. चालेल. तर आता हे मच्छ्या खरंच खातात का नाही खातात ते तुम्हाला मी दाखवतो आता कॅमेरामध्ये. झाली आपली थैली दोन्ही. आता याला पॅक करू. आता कामातील पुढच्या हप्त्यामध्ये किंवा महिन्यामध्ये जसा वेळ भेटतो ना आपल्याला तसं या मंदिराकडे आलं चांगलं वाटतं आणि मनाला फार शांती भेटते असं केल्यावर. इमानदारीनं व्यक्तिगत अनुभव आहे मला. तुम्हाला मजा वाटत असेल वाटू द्या. तुम्हाला जे वाटत असेल ते वाटू द्या. कारण की मला तर आनंद वाटतो आहे ना असं करून. सण बरेच लोक म्हणतात, लोकांनी पूर्ण जगच म्हणतं की खाली हात आया है खाली हात जाएगा. अरे भाई खाली हात आया है लेकिन कुछ कर्म साथ लेके जाएगा. तो कर्म कमाने का कोशिश कर मेरे भाई. आता हे जे मच्छी जे खातात ना तुम्हाला दाखवतो मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून. बघा काय भारी खातात ते. भारी वाटतं एकदम. एकदम मनाला शांत वाटतं. एकदम गजब वाटतं एकदम. इमानदारीने सांगा मित्रांनो मच्छी आटा खाताना तुमच्या मनाला कसं वाटतं आहे. कारण माझ्या मनाला तर फार आनंद वाटतो आहे. तुमच्या मनाला बी कधी चांगलं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की 100 लोकांना जरी बघितला हा व्हिडिओ तर किमान 2% लोकांना बी जरी आत्मसात कधी केला मी जे करतो आहे कर्म की मी जे करतो आहे असं कार्य तर मला असं वाटेल की हा व्हिडिओ बनवण्याचा काहीतरी फायदा आहे मला आणि केलं पाहिजे. तर चला आपण आता जाऊ आता आपल्या घराकडं. बराच टाईम झाला. आता गॅस आणायचा आहे मला. गॅस भेटला ठीक नाही तर मग इलेक्ट्रिकलची शेगडी आणायची. अगोदरच गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे एकदा. ब्लॅकमध्ये तर काही भेटतच नाही. तरी काही ना काही तर करावं लागेल. नाही तर एक टाईम उपाशी राहायचं टाईम येऊन जाईन. आता विचित्र टाईम चालू आहे सध्या. आता चालेल ठीक आहे. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये आता. ओके. आणि व्हिडिओ चांगला जर वाटला तर लाईक करा. लोकांना पण शेअर करा जवळपास मित्रांना इतर लोकांना. आणि कमेंट करा कसं काय वाटलं तुमच्या मनाला.
जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला चांगलं प्रोत्साहन भेटेल. ठीक आहे, ठीक आहे, मग धन्यवाद.